डब्यासाठी असो की रोजच्या जेवणासाठी कमी वेळात, कमी साहित्यात आणि घरगुती चवीची तुम्ही भाजी शोधत असाल, तर आजची ही चणा डाळ घालून केलेली पत्ताकोबीची भाजी नक्कीच एकदा करून बघा. एकदा का करून तुम्ही बघितलीत, की पुन्हा पुन्हा तुम्हाला ही भाजी करावीशी वाटेल. चला मग लगेचच रेसिपीला आपण सुरुवात करूया. आणि रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी इथे आपण ही पत्ताकोबी घेतलेली आहे. ही अर्धा किलोचं इथे आपण पत्ताकोबीचं फूल घेतलेलं आहे. आता पत्ताकोबी सुरुवातीला आपल्याला कट करून घ्यायची. तर हा जो देठाचा भाग आहे हा मी काढून घेणार आहे आधी. तर हा पूर्ण मी काढून घेते आणि पत्ताकोबीचे आपल्याला 2 समान भाग करायचे आहेत. तर वरचं हे जे पान आहे हे काढून घेते मी आणि एकसारखे 2 भाग केल्यानंतर पत्ताकोबी आपल्याला कट करून घ्यायची आहे. असे 2 भाग करूनही बाजारात मिळतात आपल्याला. तर असेही तुम्ही आणू शकता करून. तर इथे व्यवस्थित असे बघा हे 2 भाग झालेले आहेत आपले करून. तर आता आपल्याला एकच भाग सुरुवातीला घ्यायचा आहे आणि पत्ताकोबी बारीक अशी छान चिरून घ्यायची आहे. तर तुम्हाला 2 पद्धती सांगते आज पत्ताकोबी चिरण्याच्या. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर मग दुसरी घाईची आणि झटपट अशी एक पद्धत सांगते. तर सुरुवातीला बघा सुरीनेही तुम्ही असे एकसारखी पातळ अशी ही पत्ताकोबी कट करू शकता किंवा चौकोनी आकारामध्येही तुम्हाला जर आवडत असेल तर तीही तुम्ही कट करू शकता. तर इथे बघा आपण अशा एकसारखे पातळ अशा पूर्ण त्याचे स्ट्रिप तयार करत आहोत. म्हणजे अशी पूर्ण पातळ पातळ पत्ताकोबी चिरून घेतलेली आहे. आणि आता दुसरी पद्धत सांगते तुम्हाला. तर आता काय करायचं आपण इथे खिसणीचा वापर करणार आहोत. ज्या खिसणीने आपण चिप्स तयार करतो त्याच खिसणीने इथे आपण पत्ताकोबी कट करून घेणार आहोत. तर बघा अगदी हळूवारपणे करायचं कारण हाताला लागू शकते त्यासाठी. तर बघा इथे आपण भराभर अशी ही पत्ताकोबी म्हणजे जवळपास अर्धा ते 1 किलो जरी असेल तर तुम्ही अगदी 10 मिनिटात ही पत्ताकोबी चिरून तयार करू शकता. तर इथे बघू शकता एकसारखी अशी ही पत्ताकोबी तयार होते. तुम्हाला दोन्हीपैकी जी पद्धत आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही तयार करू शकता. मी घाईच्या वेळी जर असेल तर मग असा खिसणीचा वापर करते आणि वेळ असेल माझ्याकडे तर तेव्हा मी असा सुरीनेच कट करून घेते. तर आता दोन्हीही पद्धती तुम्हाला दाखवलेल्या आहेत. चला तर मग आता भाजीसाठी पूर्ण पत्ताकोबी आधी तयार करून घेणार आहोत आपण. तर इथे पूर्ण पत्ताकोबी आपण चिरून घेतलेली आहे. आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत त्यासाठी आपण कुठलीही भाजी व्यवस्थित अशी धुवून घेतो. तर आता यासाठी आपल्याला पत्ताकोबीमध्ये फक्त पाव चमचा एवढं मीठ घालायचं आहे आणि मीठ टाकून मिठाच्या पाण्याने स्वच्छ ही पत्ताकोबी धुवून घ्यायची आहे. तर पत्ताकोबीमध्ये भरपूर असं सुरुवातीला पाणी घालून घेते. म्हणजे मिठाचंही व्यवस्थित असं पाणी होईल आणि मग ही पत्ताकोबी आपल्याला धुवून घ्यायची आहे. आता व्यवस्थित असं 1-2दा वर खाली अशी ही भाजी करून घ्यायची आणि नंतर यातलं पूर्ण पाणी मी काढून टाकणार आहे आणि पूर्ण पत्ताकोबीतलं शक्य होईल तितकं पाणी काढण्याचा प्रयत्न करायचा. तर इथे पूर्ण पाणी झारून घेतलेलं आहे मी पत्ताकोबीमधलं. आता आपण भाजीच्या फोडणीची तयारी करणार आहोत. तर इथे पत्ताकोबी बाजूला ठेवूया. तर इथे चणा डाळ घेतलेली आहे मी पाववाटी एवढी भिजत घातलेली होती. तर इथे 2 ते 3 तासामध्ये डाळ छान भिजली जाते. हलकंसं कोमट पाणी केलेलं होतं आणि त्यामध्ये डाळ भिजत घातलेली होती. आता भाजीसाठी आपण एक वाटण नाही एक ठेचाच तयार करणार आहोत. त्यासाठी 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, त्याचबरोबर कोथिंबीर घ्यायची आहे आपल्याला. एवढंच आपण साहित्य वाटण्यासाठी घेणार आहोत. तर एक प्रकारचा हा ठेचाच आपण तयार करूयात पाणी न टाकता. तर इथे आधी हा ठेचा मी तयार करून घेते आणि इथे बघू शकता हलकासा जाडसर ठेवला तरीही चालेल किंवा खलबत्त्याचा वापर केला तरीही तुम्ही चालेल. इथे आता आपण भाजी फोडणीला घालणार आहोत. तर सर्वात आधी कढईमध्ये तेल घालून घेणार आहोत. इथे अर्धा ते पाऊण पळी तेल आपल्याला घ्यायचं आहे. आता तेल अंदाजानुसार कमी अधिक करू शकता तुम्ही प्रमाण. सर्वात आधी तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मी मोहरी घालून घेतली. मोहरी छान तडतडल्यानंतर पाव चमचा जिरे घातलेले आहेत. जिरेही चांगलं फुलू द्यायचं आणि नंतर इथे आपल्याला अगदी 2 चिमूट एवढा हिंग घालायचा आहे. पत्ताकोबीमध्ये हिंगाचा फ्लेवर खूप छान लागतो. आता आपण इथे तयार केलेला ठेचा घालून घेणार आहोत आणि ठेचा छान पूर्ण असा आपल्याला परतून घ्यायचा आहे. कारण हिरवी मिरची इथे कच्चीच आपण वापरलेली होती आणि लसूणाचाही कचवटपणा पूर्ण निघून जायला पाहिजे. त्यासाठी व्यवस्थित असा हा पूर्ण ठेचा तेलामध्ये आधी परतून घ्यायचा. आता आपण यामध्ये कढीपत्ता घालून घेणार आहोत. तर इथे कढीपत्त्याचे 8 ते 10 पानं आपल्याला घालायची आहेत. कढीपत्ताही छान टेस्ट देतो पत्ताकोबीच्या भाजीमध्ये. तर कढीपत्ताही घालून घेतलेला आहे.
तोही हलकासा परतून घ्यायचा आणि नंतर काही कोरडे मसाले घालून घेणार आहोत आपण. तर इथे फार जास्त कोरड्या मसाल्यांचाही आपण वापर करणार नाही आहोत. तशी अगदी साधी, सोपी आणि झटपट होणारी भाजी आहे ही. तर पाव चमचा इथे मी धना पावडर, पाव चमचा गरम मसाला आणि या भाजीमध्ये फार जास्त हळदचा वापर करायचा नाही. अगदी 2 चिमूट हळद घालायची. त्यामुळे छान रंग येतो भाजीला. आणि आता सर्व कोरडे साहित्य घातल्यानंतर ते सुद्धा चांगले परतून घ्यायचे आहेत. आता यामध्ये आपण पत्ताकोबी न घालता भिजवलेली चणा डाळ घालणार आहोत आणि ही चणा डाळ एक वाफ काढून शिजवून घेणार आहोत. त्यामुळे ती भाजीमध्ये चवीला छान लागते. अगदीच कचवट अशी डाळ लागत नाही. तर आता ही डाळ सुरुवातीला व्यवस्थित अशी हलकीशी भाजून घ्यायची. 4 ते 5 सेकंदासाठीच आपण हे भाजून घेणार आहोत आणि नंतर मग यावर झाकण ठेवून अगदी 2 ते 3 मिनिटाची वाफ काढून घेणार आहोत. कारण पत्ताकोबी पातळच आपण चिरून घेतलेली आहे. त्यामुळे तिला शिजायला फार जास्त वेळ लागत नाही. झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटाची वाफ काढून घेते. तर इथे आता आपण झाकण काढून घेणार आहोत. गॅसची स्पीड मी मीडियम ठेवलेली होती आणि आता इथे बघू शकता डाळ जी आहे हलकीशी फक्त तिचा रंग बदलून फुलल्या गेलेली आहे. तर आता एकत्र करून घ्यायचं व्यवस्थित. तळालाही जे चिकटलेलं असेल ते काढून घ्यायचं आणि नंतर मग आपल्याला पत्ताकोबी घालून घ्यायची आहे. तर आता पत्ताकोबी आपण थोडी थोडी करून घालणार आहोत. कारण व्यवस्थित अशी पूर्ण पत्ताकोबी आपल्याला या भाजीमध्ये एकत्र करायची आहे. तर आता थोडी थोडी करत मी घालून घेणार आहे आणि ही आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायची आहे. तर आता पूर्ण पत्ताकोबी घालून झाल्यानंतर मी मीठ घालणार आहे यामध्ये चवीनुसार आणि आता पूर्ण भाजी एकत्र आपण करून घेणार आहोत. आता ही भाजी बऱ्याचदा झाकण ठेवून शिजवली जात नाही. वाफेवर ही तशीच शिजवली जाते झाकण न ठेवता. पण आज आपण झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेणार आहोत. तरीसुद्धा अजिबातही भाजीला पाणी सुटणार नाही. छान कोरडी अशी भाजी तुमची तयार होणार आहे. म्हणजे घाईच्या वेळीही तुम्ही झटपट ही भाजी तयार करू शकाल. याला शिजायला फार जास्त वेळ लागणार नाही. तर पूर्ण भाजी एकत्र करून झालेली आहे. तर आता मी झाकण ठेवते आणि आपल्याला गॅसची स्पीड मीडियम ठेवूनच भाजी शिजवायची आहे. म्हणजे त्यामुळे भाजीला पाणी सुटलं जात नाही. कमी स्पीडवर अजिबातही भाजी शिजवायची नाही. आता इथे 3 ते 4 मिनिटाची वाफ काढून घेतलेली आहे आणि झाकण काढून घेतलेलं आहे. यामध्ये आता बारीक चिरून घेतलेली आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. एका वाफीमध्ये पत्ताकोबीची भाजी चांगली शिजली जाते. तर आता इथे रंगावरून तुमच्या लक्षात येत असेल आणि चणा डाळही शिजल्या गेलेली आहे. अगदीच कचवट अशी राहिलेली नाही. त्यामुळे तिचाही जी टेस्ट आहे भाजीमध्ये ती छान लागणार आहे. आता ही भाजी तुम्ही अशीही खाऊ शकता. तर आता आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत. तर आता बघा तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता. पण मी नेहमी केल्यावर ही भाजी यामध्ये शेंगदाण्याचं कूट आवर्जून घालते किंवा बऱ्याचदा यामध्ये ओलं नारळ खिसूनही घालतात. पण मी ते घालत नाही. तर इथे 2 चमचे जाडसर असं शेंगदाण्याचं कूट घालणार आहे. फार जास्तही नाही घालायचं आणि हे सुद्धा व्यवस्थित असं एकत्र करून घेणार आहे. आणि आता भाजी गरमच असल्यामुळे आणि शेंगदाण्याचं कूट म्हणजे जे शेंगदाणे आहेत ते मी भाजून घेतलेले होते. त्यासाठी आता भाजी शिजवत बसायची नाही. तर आता ही भाजी जी आहे आपली ती जेवणासाठी अगदी तयार झालेली आहे. गॅस मी बंद केलेला आहे. फक्त भाजीमध्ये कूट व्यवस्थित असं एकत्र करून घेतलेलं आहे आणि झटपट अशी साधी सोपी पण चवीला अप्रतिम लागणारी चणा डाळ घालून केलेली पत्ताकोबीची भाजी जेवणासाठी अगदी तयार आहे. तर चला मग आता सर्व करूया आपण ही भाजी. तर मंडळी तुम्हाला आजची ही झटपट तयार होणारी चणा डाळ घालून केलेली पत्ताकोबीची भाजी कशी वाटली? तुम्हाला जर डब्यासाठी करायचं असेल किंवा तुम्ही वर्किंग वुमन असाल, सकाळी घाईच्या वेळी तुम्हाला काहीतरी झटपट अशी एखादी भाजी करायची असेल तर नक्कीच तोंडाची चव वाढवणारी ही चणा डाळ घालून गेलेली पत्ताकोबीची भाजी ट्राय करून बघा. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे पुढेही अशा छान छान रेसिपी पाहायला मिळतील. पुन्हा लवकरच एका नवीन रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.